नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारावर तुम्ही आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, 28 जुलैला मंगळ महाराज कन्या राशीतून गोचरभ्रमण करते झालेले आहेत आणि त्यामुळे ग्रह गोचरीचा जो प्रभाव पडतो आपल्या सर्व राशींवरती आणि कुंडलीतील सर्व स्थानांवरती, त्यामध्ये आत्ता या क्षणाला 28 जुलै नंतर धनु राशी ही सगळ्यात जास्त प्रभावित झालेली किंवा 5-5 ग्रहांचा प्रभाव पडणारी राशी बनलेली आहे, 1 महिन्याकरता तरी, ऑगस्ट महिन्यात. त्यामुळे धनु राशीवरती 5 ग्रहांची दृष्टी पडते. 3 अशुभ ग्रह आहेत आणि 2 शुभ ग्रह आहेत. तर तुमच्या कुंडलीमध्ये धनु राशी ज्या स्थानात पडलेली आहे, मी पुन्हा परत सांगतो, तुमच्या जन्म कुंडलीमध्ये धनु राशी ज्या स्थानात पडलेली आहे, त्या भावावरती या 5 ग्रहांच्या दृष्टीचा काय प्रभाव पडेल, याचा आढावा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत 1 ते 12 राशींकरता. धनु राशी ज्या स्थानात येते, त्या स्थानानुसार प्रत्येक राशीसाठी म्हणजे आता मेष राशी जर का म्हणालो तर ती 9व स्थानात पडते. तुळ राशी जर का म्हणालो तर ती 3य स्थानात पडते. बरोबर आहे ना? तर असे प्रत्येक वेगळे स्थानं आहेत आणि त्यानुसार वेगवेगळे परिणाम होत आहेत. प्रत्येक राशीसाठी धनु राशी ज्या भावात पडते त्यामुळे ऑगस्ट महिन्यात किंवा आपण काय म्हणतो ना, ऑगस्ट महिन्यानंतर सुद्धा काही परिणाम त्याचे होऊ शकतात. हे पाहूयात आपण. प्रत्येक राशीसाठी धनु राशी ही गुरुच्या मालकीची रास आहे. गुरु महाराजांच्या स्वामित्वाखाली 2 राशी येतात, धनु आणि मीन. धनु राशीचे स्वामित्व हे गुरु महाराजांचं आहे. ते म्हणजे धर्म, उच्च शिक्षण, प्रवास, दूरचे प्रवास, जे आपण म्हणतो ना ओव्हरसीज जर्नी, तो नशीब, दैव, तत्वज्ञान यांचं प्रतीक आहे धनुराशी. आणि जेव्हा या धनुराशीवरती भ्रमण करताना 3 पापग्रह आणि 2 शुभग्रह, त्यातला एक तर स्वतः गुरु महाराज आहेत, त्यांची दृष्टी पडते, त्यावेळेला त्याचा प्रत्येक राशीसाठी निश्चितपणे वेगळा परिणाम होतो. आता आपण पाहूयात की धनु राशीवरती कुठल्या ग्रहांचा प्रभाव पडतोय. तर ते आहेत केतू, मंगळ, शनी हे 3 पापग्रह आणि गुरु आणि शुक्र हे 2 शुभग्रह. आता यामध्ये केतू महाराजांची 5वी दृष्टी आहे, मंगळ महाराजांची 4थी दृष्टी आहे, शनी महाराजांची जरी वक्री असले तरी 10वी दृष्टी आहे आणि 2 शुभग्रह जे मिथुन राशीत आहेत, गुरु आणि शुक्र यांची एकत्रित अशी 7वी दृष्टी धनु राशीवरती पडणार आहे. आता आपण पाहूयात की प्रत्येक राशी करता धनु राशी ज्या स्थानात आहे, तिथे काय परिणाम, प्रभाव आणि काय उपाय केले पाहिजेत ते. सगळ्यात पहिलं पाहूयात मेष राशी. मेष राशीच्या धनु राशी ही 9व स्थानात पडते, जे भाग्य, धर्म, गुरु, दूरचा प्रवास, त्याचबरोबर तुमचे आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचं आपण जे आध्यात्मिक जीवन जगत असतो किंवा अध्यात्माचा अभ्यास करत असतो किंवा आपली धार्मिक बिलीव्हज असतात, आपल्या स्वतःच्या ज्या धर्मश्रद्धा असतात, त्याचं स्थान आहे. त्यामुळे हे जे परिणाम होणार आहेत ते तुम्हाला नशीब तर निश्चितपणे साथ देणार. एक. दुसरी गोष्ट, कारण गुरु महाराजांची दृष्टी आहे, शुक्र महाराजांची दृष्टी आहे. त्यामुळं धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल, आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. उच्च शिक्षण घेणारे जे मेष राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा शुभ काळ आहे. लांबच्या प्रवासाचे योग घेऊ शकतात, जे तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुमच्या वडिलांबरोबरचे तुमचे संबंध जर का मधल्या काळात काही तणातणीचे झाले असतील तर ते सुधारतील. गुरु आणि शुक्राची जी शुभ दृष्टी आहे तुम्हाला या क्षेत्रांमध्ये अधिक यश देईल किंवा अधिक आपण काय म्हणतो त्याला अधिक विस्तार देईल तुम्हाला याचा. तर केतू, मंगळ आणि शनी यांच्या दृष्टीमुळे काही अडथळे येऊ शकतात किंवा जास्त मेहनत घेऊ लागू शकते. परिणाम काय होणार आहे याचा? तर गुरु कृपेने तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, परंतु गुरु शनी एकत्रित दृष्टीमुळे तुम्हाला धर्मावरती प्रश्न किंवा आपण म्हणतो थोडी क्युरिओसिटी वाढेल तुमची किंवा वडीलधाऱ्यांची किंवा कंपनीतले जे सुपेरियर्स आहेत त्यांच्याशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून काय कराल तुम्ही, तर हनुमानाची पूजा करा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवा, त्यांचे आशीर्वाद वेळोवेळी घेत राहा. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या अष्टम स्थानामध्ये धनु राशी पडते. अष्टम स्थान म्हणजे गुड्स, रहस्य, संकट, अपघात, अनपेक्षित बदल, ट्रान्सफॉर्मेशन, किंवा आपण त्याला काय म्हणतो
तुम्हाला वारसा हक्काने किंवा बक्षीसपत्राने मिळणारी रक्कम जी आहे ते, किंवा या कंपन्यांमध्ये वगैरे जे काम करतात त्यांना इन्सेंटिव्ह वगैरे मिळतो, बोनस मिळतो, तेच आहे. तर हे जे अष्टम स्थान आहे ते तुम्हाला अचानक धनलाभ, गूढ विद्या, संशोधन, वारसा हक्क, गुप्त गोष्टी आणि अडचणी दर्शवते. तर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. गूढ विद्या किंवा ज्योतिषशास्त्रात तुमची रुची वाढेल. संशोधनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. आरोग्याकडे तुम्हाला थोडे लक्ष द्यावे लागेल. केतू, मंगळ आणि शनीमुळे काही अनपेक्षित अडचणी आणि गुप्त गोष्टी समोर येऊ शकतात. तर शुक्र आणि गुरु यांच्या एकत्रित दृष्टीमुळे आर्थिक लाभ आणि अडचणीतून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत मिळेल. तर केतू आणि शनीची ज्या दृष्टी आहेत, त्यामुळं तुमचा काही मानसिक गोंधळ उडणं, काही गूढ आजार किंवा आजाराचं निदान न होणं, या गोष्टी होऊ शकतात. अचानक खर्च देखील वाढू शकतो. तर त्याची तजवीज तुम्ही करून ठेवा. उपाय म्हणून काय कराल, तर नियमितपणे ध्यानधारणा करा. ज्या कुठल्या गुरूंना तुम्ही भजता किंवा ज्या कुठल्या देवाची आराधना करता, ती कंटिन्यूटी ठेवा आणि महामृत्युंजय या मंत्राचा जाप करा. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या सप्तम स्थानामध्ये धनु राशी पडते. जे स्थान अ, सप्तम स्थान म्हणजे आपलं विवाहिक, वैवाहिक सुख, विवाह, जोडीदार, भागीदार, बिझनेस मधला व्यावसायिक संबंध, सार्वजनिक व्यवहार आणि तुमचा जो आपण काय म्हणतो ना, दररोजची जी तुम्ही कॅश अर्निंग असते तुमची ते, हे स्थान दर्शवतं. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये काही थोडेफार चढ-उतार येऊ शकतात. परंतु गुरु महाराजांची दृष्टी आहे. त्यामुळे ते तुम्ही नातेसंबंधांमध्ये एक प्रकारचा गोडवा आणायची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसाय जे कोणी करत असतील त्यांना नवनवीन संधी मिळतील. फक्त वादविवादाचे प्रसंग टाळा किंवा वादविवादाची वेळ टाळा. सार्वजनिक संबंधांमध्ये तुम्ही सक्रिय राहा. गुरु शुक्राच्या एकत्रित दृष्टीमुळे तुम्हाला जोडीदाराबरोबर आणि सार्वजनिक संबंधामध्ये, नातेसंबंधामध्ये एक प्रकारचा गोडवा येईल. भागीदारी काही करत असाल तर ती फायदेशीर ठरेल. परंतु केतू, मंगळ आणि शनी यांच्यामुळे गैरसमज निर्माण होणं किंवा ताणतणावाची परिस्थिती उद्भवून ती थोडी वाढवू शकते. हे होऊ शकेल. परंतु गुरु शुक्राची मदत जर का तुम्ही घेतलीत, तर संवाद महत्वाचा आहे तुमच्याकरता. तो संवाद तुम्हाला प्रचंड मदत करेल. अ, मी म्हणालो तसं, की याच्यामध्ये तुम्हाला मग ते दाम्पत्य जीवन असेल, सार्वजनिक जीवन असेल किंवा तुमचे बिझनेस पार्टनर असतील, व्यावसायिक भागीदार आहेत, त्यांच्याबरोबरचे संवाद वाढवा आणि ते संवाद कसे सुसंवाद होतील, सुखसंवाद होतील याकडे लक्ष द्या. उपाय म्हणून काय कराल, तर शुक्राचा जो मंत्र आहे, ओम शूम शुक्राय नमः किंवा ओम भार्गवाय नमः, या मंत्राचा दररोज एक माळा जप करा. पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीच्या षष्ठ स्थानामध्ये धनुराशी पडते. जे स्थानातून आपण रोग, ऋण, रिपू, शत्रू, तुमचे सेवाभाव, दैनंदिन कामे आणि नोकरी हे बघतो. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळणं, काही बदल होण्याची शक्यता घडणं किंवा जॉब प्रोफाइल बदलणं किंवा नोकरी बदल करणं. या गोष्टी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. मात्र हे शत्रुस्थान देखील आहे. त्यामुळे शत्रू म्हणजे उघड असोत किंवा गुप्त शत्रू असोत, त्यापासून तुम्हाला एक प्रकारची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पण तुम्ही त्यांच्यावरती सहजरित्या मात करू शकाल. कर्ज आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल. आरोग्यामध्ये काही रेग्युलर चेकअप्स असतील किंवा आपण काय म्हणतो ना, फॉलोअप्स कॉल असतील ते घ्या. त्याचबरोबर काही पथ्यपाणी सांगितले असतील तर ते घ्या. बरोबर आहे. त्यामुळं तशी काळजी घ्या. गुरु आणि शुक्राच्या एकत्रित प्रभावाने तुम्हाला नोकरीत प्रगती, आरोग्यात सुधारणा होईल. त्याचबरोबर केतू, मंगळ आणि शनी यांच्या दृष्टीमुळे छोटे आजार, कामाचा ताण वाढू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इथे, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे ह्यात. कामाचा ताण का वाढू शकतो? तर गुरु आणि शुक्राच्या एकत्रित प्रभावाने नोकरीमध्ये प्रगती होणार आहे, बदल होणार आहे, प्रोफाइल चेंज होणार आहे. म्हणजे निश्चितपणे तुम्ही ज्या ठिकाणी किंवा जे नवीन काम तुम्ही हातात घ्याल, ते तुम्ही कदाचित आधी केलेलं नसेल किंवा ते तुमच्याकरता तो नवा एक्सपिरियन्स असेल किंवा नवीन काम असेल, ते त्यामुळे कामाचा ताण निश्चितपणे वाढणार आहे. तर त्याच्यावरती आत्तापासूनच तुम्ही तयारीत राहा. बरोबर आहे? त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे, पण तो चांगलाच आहे ना एक प्रकारे. त्यामुळं तुम्हाला ते कामाचा ताण वाढणार आहे, त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं हे बघावं लागेल. जुने आजार, कोर्ट कचेरीचे काही प्रश्न असतील, तर ते पुन्हा समोर उभे टाकणार आहेत. तुम्ही उपाय म्हणून काय कराल ना, तर एक गोड पोळी करा, गुळ वगैरे टाकून आणि ती गाईला वगैरे खायला द्या किंवा अ, देवळामध्ये द्या. आणि शनी आणि मंगळ शांतीसाठी काळे उडीद
आणि गोड पोळी जी आहे, गुळाची पोळी वगैरे त्याचं दान करा, देवळात अर्पण करा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या पंचम स्थानामध्ये धनुराशी पडते. पंचम स्थान म्हणजे आपण काय बघतो? प्रेम संबंध, शिक्षण, आपली स्वतःची क्रिएटिव्हिटी, संतती, कला, सट्टा, जुगार, लॉटरी हे बघतो आपण. बरोबर आहे ना? त्यामुळे प्रेम संबंधामध्ये आनंद राहील. जुन्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला एक प्रकारचे समाधान मिळेल. लक्षात ठेवा तुमची संतती प्रगती करणार आहे. कला आणि मनोरंजनामध्ये तुमची रुची वाढेल किंवा तिकडे ओढा वाढेल. जे सिंह राशीत जातक विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी हा अतिशय अनुकूल काल आहे. गुरु आणि शुक्राच्या शुभ दृष्टीमुळे या सर्व क्षेत्रामध्ये विशेष करून यश मिळेल. परंतु केतू, मंगळ आणि शनीमुळे तुम्हाला चिंता तर वाटेल. आता लक्षात ठेवा, मुलांबाबतीच्या चिंता वाढल्यामुळे तुम्ही मुलांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या करिअरकडे, त्यांच्या परफॉर्मन्सकडे जास्त लक्ष द्याल. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्याचा रिझल्ट म्हणून तुमच्या मुलांच्या प्रगती होणार आहे. लक्षात ठेवा, हे दोन्ही वाक्य एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. किंवा प्रेम संबंधामध्ये गैरसमज होऊ शकतात. आता काय होणार आहे? गुरु आणि शुक्राची शुभ दृष्टी, त्यामुळे तुमच्यात वाढलेला प्रेम भाव आणि तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला तसा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे कदाचित गैरसमज होऊ शकतात. तर गैरसमज करून घेऊ नका. तुमच्यातलं प्रेमभाव वाढलेला आहे, तुमच्यातली आनंदी वृत्ती वाढलेली आहे, म्हणजे ती समोरच्याची वाढलेली असेलच अशी गरज नाहीये. बरोबर का नाही? तर ते समजून घ्या तुम्ही. त्यामुळे गैरसमज होऊ देऊ नका आणि झाले तरी ते लगोलग दूर करायचा प्रयत्न करा. केतूची 5वी दृष्टीने ती थोडीशी बुद्धिभ्रम करू शकते. आत्ताच सांगितलं 1 सेकंदापूर्वी, की बुद्धिभ्रम कसा होईल? तुमच्या आनंदाची अ, अनुभूती घेण्याचा काळ वाढलेला आहे किंवा ते वाढलेलं आहे आणि तुमचा जोडीदार किंवा तुमच्या बरोबरचे तसे नाहीयेत. मग तुम्ही एकदम आनंदाने फुरफुरताय आणि ते समोरचे डिस्प्यूट होऊन बसलेले आहेत. बरोबर आहे ना? तर त्यांच्याबद्दल कसलाही बुद्धिभ्रम करून घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. उपाय म्हणून काय कराल ना, तर भगवान श्रीकृष्णाचा जो कुठला मंत्र तुम्हाला येतो, ओम क्लीम कृष्णाय नमः वगैरे त्याचा जप करा. केतू मंत्राचा जप करा. गणपतीला दुर्वा अर्पण करा. 6वी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या चतुर्थ भावामध्ये धनु राशी. हे स्थान जे आहे ते मातृसुख, घर, आपलं चारचाकी वाहन किंवा वाहन सुख, स्थिरता, स्थैर्य आणि घरामधली शांतता ज्याला म्हणतो आपण त्याच्याकरता मानलं जातं. त्यामुळे परिणामतः काय होणार आहे, तर घरासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. एक. दुसरं मालमत्तेची जे कोणी खरेदी विक्री करण्याची प्रयत्न करत होते किंवा त्या व्यवसायात असतील, तर त्यांना भरीव मदत मिळणारे होणार आहे. किंवा जे स्वतः कन्या राशीत जातक काही खरेदी विक्री करायचा प्रयत्न करत होते मालमत्तेचा, तर ते होईल. मात्र आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मानसिक शांती थोडीशी ढळणार आहे, कमी होऊ शकते. तर ती तशी लो फील होणार नाहीये किंवा कमी होणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या. गुरु आणि शुक्रामुळे घरामध्ये एकूणातच सकारात्मक वातावरण राहील आणि मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. परंतु त्याचबरोबर केतू, मंगळ, शनी याच्यामुळे कुटुंबामध्ये कौटुंबिक स्तरावरती काही वाद होऊ शकतात. मानसिक ताणतणाव वाढू शकतो. सोपं आहे. जे काही तुम्ही मालमत्तेचे व्यवहार वगैरे करणार आहात किंवा जे काही करणार आहात तुम्ही त्याविषयीचे, तर ते तुमच्या कुटुंबाबरोबर चर्चा करून जर का तुम्ही केले, संवाद साधून, त्यांचं मत विचारात घेऊन किंवा त्यांचं काय म्हणतो ना अं, ह्यानी अनुषंगाने जर का तुम्ही काही व्यवहार केले, तर कशाला ताण होणार आहेत ना. तर ते खबरदारी घ्या. तुम्ही कुटुंबाबरोबर सुसंवाद ठेवा. खास करून मातेबरोबर. बरोबर आहे ना? म्हणजे मंगळ केतू आहे त्यामुळे घरामध्ये तणाव राहणार आहे. मी आत्ताच सांगितलं सुसंवाद ठेवा, तणावाचे संबंध येणार नाहीत. वाहनाचं चेकिंग जे काही असतं, मेंटेनन्स असतो, तो वेळोवेळी करून घ्या. वाहन संबंधित समस्या काही उभी राहणार आहे. परंतु त्याची खबरदारी घ्या. वाहनं कमी स्पीडवरती चालवा. टायरमध्ये हवा किंवा जे काही ऑइल पाणी वगैरे असतं त्याचं करून घ्या. तो प्रॉब्लेम येणार नाहीये. हे उपाय पण सांगितलेत मी तुम्हाला लगेचच. एक काम करायचं तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये आता श्रावण चालू आहे. दिवा लावून ठेवा देवघरात. तर एक वास्तुदोष निवारण करण्याकरता जो वास्तुपुरुष तुम्ही तुमच्या घरामध्ये अ, निक्षेपित केलेला आहे, त्यांना दररोज संध्याकाळी तरी तुम्ही घरात जी काही भाजी भाकरी कराल, पोळी भाजी कराल ना, त्याचा नैवेद्य अर्पण करा. पुढची राशी आहे तुला राशी. तुला राशीच्या तृतीय स्थानामध्ये धनुराशी पडते. तृतीय स्थानातून काय बघतो आपण तर पराक्रम, तुमचे छोटे प्रवास, छोटी बहिणी-भावंड तुमची, तुमचं संवाद कौशल्य, तुमचे शेजारी हे बघतो आपण. तुमचं लिखाण हे बघतो. त्यामुळं धाडसी निर्णय घेण्यासाठी हा काळ चांगला आहे. भाऊ-बहिणींशी तुमचे संबंध सुधारतील.
लहान प्रवासाचे योग येतील आणि ते सुद्धा तुम्हाला सुखकारक, लाभकारक असे तुमचे लहान प्रवास घडणार आहेत. संवादावरती लक्ष केंद्रित कराल. तुमचे बोलणे जे आहे ना, ते प्रभावी ठरेल. लेखन, मीडिया, सोशल मीडिया, या YouTube बघताय तुम्ही ते. या क्षेत्रामध्ये जे काम करतायत तुळ राशीत जातक त्यांच्यासाठी हा अतिशय शुभ कालावधी आहे. गुरु आणि शुक्रामुळे सामाजिक वर्तुळामध्ये वाढ होईल. तुमचा दबदबा वाढेल. तुमचं इम्प्रेशन चांगलं होईल आणि आपण काय म्हणतो ना त्याला, की एक प्रकारचं तुम्हाला सामाजिक वेगळी अशी ओळख मिळू शकेल. परंतु केतू, मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे प्रवासामध्ये काही थोड्याफार अडचणी येऊ शकतात. भाऊ-बहिणींशी वाद होऊ शकतात. तर आता याच्यावरती परिणाम जो होतोय हा, तर तो तुम्हाला टाळता येणार नाही. तर त्याचे उपाय काय करा ना, तर प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून प्रवासाचं प्रॉपर नियोजन करा. ज्या गाडीने जाताय किंवा जे स्वतःच्या वाहनाने जात असाल, तर त्या वाहनाची काळजी घ्या पूर्णपणे. त्याचा मेंटेनन्स काय असेल, ऑइल पाणी वगैरे सगळं करा. आणि भाऊ-बहिणींची वाद होऊ नयेत म्हणून जे वादाचे प्रसंग किंवा जे वादाच्या गोष्टी आहेत, त्या उकरून काढूच नका किंवा ते वादाचे उभे राहिले ना, तर ते जितके टाळता येतील तितके टाळा किंवा लांबवा. म्हणजे वादच होणार नाहीत. जितका होता येईल तितका सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करा. पराक्रम वाढणार आहे तुमचा, परंतु ती ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वापरू नका. हा सगळ्यात महत्वाचा आहे. यावरती उपाय काय कराल ना, तर हनुमान चालीसा जेवढं पठण करता येईल तुम्हाला सकाळ संध्याकाळ तेवढं करा आणि बंधू-भगिनींची आणि शेजार-पाजाऱ्यांची जितकं नातं सुधारता येईल, बोलण्यामध्ये मिठास ठेवून, व्यवस्थितरित्या कम्युनिकेशन करून तुम्ही अ, जेवढी ही ऊर्जा तुमच्याकरता चांगल्या प्रकारे वापराल, तेवढं तुम्हाला नातं सुधारता येईल त्यांच्याबरोबर आणि त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानामध्ये धनुराशी पडते. द्वितीय स्थानातून काय बघतो आपण? धन, वाणी, कुटुंब म्हणजे खानदान हां. फक्त आई-वडील आणि मुलगा-मुलगी, बायको नाही. पूर्ण खानदान जे तुमचं कुळ आहे ते. हे बघतो. आपल्या खाण्याच्या सवयी बघतो आपण. त्यामुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला खास करून लक्ष द्यावे लागेल. बचत वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय त्यांच्याशी सल्ला-मसलत करूनच घ्यावे लागतील. तुमच्या वाणीवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. बोलताना कुठूनही चुकीचा किंवा अपशब्द तोंडातनं बाहेर पडणार नाही याची खबरदारी घ्या. गुरु आणि शुक्राची शुभ दृष्टी आहे. त्यामुळं एक प्रकारे तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारायला निश्चितपणे याची मदत होईल आणि कुटुंबामध्ये आनंद राहील. परंतु विसंवाद होणार नाही हे तुमच्या वाणी स्थानावरती पण परिणाम होते. त्याची खबरदारी घ्या. तुमच्याकडून चुकीचं बोललं जाणार नाही किंवा त्यांच्याविषयी अनादर व्यक्त होईल असं काही बोललं जाणार नाही. अनावश्यक खर्च, कुटुंबातील मतभेद हे केतू, मंगळ आणि शनीच्या दृष्टीमुळे होणार आहेत. तर तुम्ही त्याचे उपाय पण आधी सांगितले. की बचत वाढवण्यासाठी प्रयत्न करा, आर्थिक बाबतीत लक्ष द्या, काटेकोरपणे खर्च करा, त्याचा ताळेबंद मांडा आणि कुटुंबामध्ये जितकं होता होईल तितकं मतभेद होणार नाहीत किंवा सुसंवाद राहील याची खबरदारी घ्या. बोलण्यातला कडवटपणा, अपशब्द किंवा चुकीचे शब्द हे वापरू नका, ते टाळा. कुटुंबामध्ये मी म्हणालो तसं एक प्रकारचा मनमुटाव होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या वाणीने त्याच्यावरती सहजपणे मात करू शकाल. धनलाभाच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचा पुरेपूर चांगला वापर करून घ्या आणि धनसंचय किंवा बचत करण्यावरती जास्त भर द्या. उपाय म्हणून काय कराल तुम्ही? तर गुरुवारच्या दिवशी जितकं काही दान करता येईल तुम्हाला, म्हणजे पिवळं कापड करा, हरभरा डाळ आणि गूळ दत्त महाराजांना अर्पण करा. त्या दत्त महाराजाच्या मंदिरातले जे पुजारी आहेत त्यांना दान द्या. त्यांना पिवळे कापड दान करा. थोडी दक्षिणा द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या वाणीवरती जेवढा संयम ठेवता येईल तेवढा ठेवा आणि जास्तीत जास्त बचत करण्यावरती भर द्या. पुढची राशी धनुराशी. आता धनुराशीवरतीच ह्या सगळ्यांची दृष्टी पडणार आहे. धनुराशी जेव्हा आपण म्हणतो लग्नस्थान, त्यात प्रामुख्याने काय बघितलं जातं, तर तुमचं व्यक्तिमत्व, आरोग्य, पर्सनॅलिटी, स्वभाव आणि तुमचं एकंदरीत जीवन हे काय ते लग्नस्थानावरून प्रथम स्थानावरून बघितलं जातं. त्यामुळे परिणाम काय होणार आहे, या धनुराशीवरतीच पडणाऱ्या 5 ग्रहांच्या दृष्टीचा, तर तुमच्या व्यक्तिमत्वात, स्वभावात, पर्सनॅलिटीमध्ये काही बदल दिसून येतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. परंतु तुम्हाला आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही आता या काळात घेतलेले जे निर्णय आहेत, त्यांच्या तुमच्या जीवनावरती दीर्घकालीन प्रभाव पडणार आहे. त्यामुळे ते निर्णय घेताना जरा जपून घ्या. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. गुरु आणि शुक्र तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील, आत्मविश्वास वाढवतील. परंतु त्याचबरोबर केतू, मंगळ आणि शनी आरोग्याच्या तक्रारी निर्माण करतील आणि मानसिक
तणाव वाढू शकतो. आता धनुराशीच्या जातकांकरता इथे एक वाक्य सांगायचं आहे मला. मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलाय. वाटलं तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली देतो. त्यामध्ये मी व्यवस्थित विश्लेषण, सविस्तर विश्लेषण केलेलं आहे खास धनुराशीकरता. तर तो पण व्हिडिओ तुम्ही रेफरन्स करता पाहू शकता. मी मगाशी म्हणालो तसं, की स्वतःविषयीचा काही वेळेला लो कॉन्फिडन्स फील करणं किंवा दडपण वाटणं तुम्हाला किंवा शारीरिक थकवा जाणवणं, या गोष्टी घडतील. परंतु गुरु आणि शुक्र यांची कृपा आहे. त्यामुळे तुमची मानसिक उन्नती होईल. जिथे वाटतंय तिथे तुम्हाला एक प्रकारचा उल्हासित वातावरण गुरु शुक्राच्या कृपेमुळे तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही स्वतःच उल्हसित राहाल, स्वतःच आनंदी राहणार आहात. इनफॅक्ट तुमचा ऑराच आनंद पसरवण्याकरता सगळ्यात जास्त कारणीभूत होणार हे तुम्ही लक्षात ठेवा. जे धनुराशीचे जातक ऐकतायत, त्यांचा ऑराच आता पॉझिटिव्ह राहणार आहे गुरु शुक्राच्या एकत्रित दृष्टीमुळे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. उपाय म्हणून काय कराल ना, तर जितके म्हणून तुम्हाला अ, संयमाने राहता येईल तितकं राहा. स्वधर्माचे पालन करा, ध्यानधारणा करा आणि गुरु महाराजांचा जो मंत्र आहे, ओम ब्रूम बृहस्पतये नमः, याचा होता होईल तितका जप करा. पुढची राशी मकर राशी. मकर राशीच्या व्यय स्थानामध्ये धनुराशी पडते. व्यय स्थानातून काय बघतो आपण, तर हॉस्पिटलायझेशन, परदेश प्रवास, नुकसान, मोक्ष, आपली रात्रीची झोप, हे आपण बघतो. त्यामुळे अ, खर्च वाढणं, व्ययस्थान आहे, खर्च वाढणं, परदेश प्रवासाचे योग येणं किंवा परदेश प्रवास घडणं, आध्यात्मिक उन्नती होणं, गुप्त शत्रूंचा त्रास वाढणं किंवा गुप्त शत्रू निर्माण होणं आणि थोडंसं नुकसान हे दर्शवतं. सगळ्यात महत्त्वाचं काय करा, तर तुम्ही अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात, परंतु ती खबरदारी घेऊन पेपरवर्क प्रॉपर करून, म्हणजे पासपोर्ट, व्हिसा किंवा जिथं जायचंय तिथलं हॉटेल, तिथलं बुकिंग किंवा ते सगळं प्रॉपर चॅनलायझिंग करून, प्रॉपर मॅनेज करून मगच प्रवासाला बाहेर पडा. आध्यात्मिक बाबतीत तुमची रुची वाढणार आहे. त्यामुळं जे कोणी अध्यात्माकडे वळू इच्छितात किंवा अध्यात्म, तर ते योग्य त्या गुरूंची गाठभेट होऊन त्यांना गुरु मार्गदर्शन मिळू शकतं. गुप्त शत्रूंपासून मात्र तुम्हाला सावध राहायला पाहिजे. परंतु गुरु आणि शुक्राची शुभ दृष्टी सुद्धा तुम्हाला त्यापासून वाचवेल आणि आध्यात्मिक प्रगती करता सुद्धा तुम्हाला मदत होईल, प्रगती होईल. परदेशी प्रवासातून किंवा परदेशी कंपनीशी जे डील करतायत, त्यांना लाभ पदरात पडू शकतात. परंतु केतू, मंगळ आणि शनी यांच्या दृष्टीमुळे खर्च वाढू शकतात किंवा थोडेसे तुम्हाला झोपेचे विकार होऊ शकतात. उपाय म्हणून काय कराल तुम्ही? तर चंद्राचा जो मंत्र आहे, ओम सोम सोमाय नमः, याचा जप करा. चंद्र उदय झाल्यानंतर रात्री त्यांना दुधाचं अगदी अर्ध वाटी दूध का होईना त्याचं अर्घ्य द्या. ध्यानधारणा करा आणि गुरुवारी दान करा. जे काही तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जमेल ते. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या एकादश स्थानामध्ये धनुराशी पडते. एकादश स्थान म्हणजे काय? लाभ स्थान आहे. लाभ, मित्रमंडळी, इच्छा, थोरले बहीण-भाऊ किंवा इच्छापूर्ती याचं स्थान आहे. त्यामुळं तुम्हाला एक प्रकारे सामाजिक वर्तुळ हे सुद्धा बघितलं जातं. तर तुमचं सामाजिक वर्तुळ विस्तारणं, तिथून तुम्हाला इच्छापूर्ती होणं, नवनवीन मित्र तुमच्याशी जोडले जाणं, उत्पन्नाचे नवीन स्तोत्र मिळणं किंवा त्यातून तुम्हाला काही आर्थिक लाभ पदरात पडणं, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा अनुकूल काल आहे. त्याचबरोबर मित्रांकडून सहकार्य मिळेल. गुरु शुक्राची शुभ दृष्टी आहे, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ तर देणारच देणार. तुमच्या इच्छा देखील पूर्ण करणार आणि तुमचा सामाजिक वर्तुळ एक्सपांड होणार आणि तुमचा समाजामध्ये दबदबा वाढणार किंवा आपण म्हणतो ना, एक प्रकारचा रिस्पेक्टफुल पर्सनॅलिटी बनणं तुम्ही घडवू शकता. परंतु केतू, मंगळ आणि शनी आहे, यांची दृष्टी आहे. त्यामुळे मित्र किंवा मोठ्या भावंडांची मतभेद होऊ शकतात किंवा आपण काय म्हणतो ना, एक प्रकारचे गैरसमज होऊ शकतात. तर जितके होतात तितके तुम्ही गैरसमज टाळायचे प्रयत्न करा किंवा झालेले गैरसमज दूर करा. परंतु शुक्रामुळे तुम्हाला कला क्षेत्रामध्ये एक विशिष्ट संधी मिळेल. त्या संधीचा लाभ उठवा. मित्रांशी वागताना नम्रतेने वागा. मोठे बहीण-भाऊ आहेत, त्यांच्याशी नम्रतेने वागा. तुमचा सामाजिक कक्षा वाढणार आहे. बरोबर ना? विस्फारित होणार आहे. तर तिथं सुद्धा जितकं होता होईल तितकं नम्रपणे वागा, लीन होऊन वागा. त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्राचं तुम्ही पठण करा. शेवटची राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या दशम स्थानामध्ये धनुराशी पडते. तर धनुराशी ही कर्म स्थानात पडलेली आहे. व्यवसाय, सामाजिक स्थान दशम स्थानातून ही बघितली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमच्या करिअर, व्यवसाय, सार्वजनिक जीवन, मान-सन्मान आणि वडील
यांच्या बाबतीत तुम्हाला बरेचसे शुभ घटक घडणार आहेत. करिअरमध्ये मोठे बदल, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला समाजामध्ये मान-सन्मान मिळेल. वडिलांशी संबंध सुधारतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही खास गिफ्ट मिळणं किंवा ॲप्रिसिएशन मिळणं किंवा काही आपण म्हणतो ना, खास प्रेमाचा वर्षाव होणं या गोष्टी घडतील. व्यवसायामध्ये प्रगती होईल. गुरु आणि शुक्राच्या एकत्रित अ, दृष्टीमुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश, प्रसिद्धी मिळेल हे तर सांगितलेच, परंतु त्याचे काही आपण म्हणतो ना, की आत्तापर्यंत जे अप्राप्त झालेलं होतं ते सुद्धा तुम्हाला लाभ पदरात पडतील. परंतु केतू, मंगळ आणि शनीची दृष्टी ती थोडेसे अडथळे निर्माण करणं, कामाचा ताण वाढणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, की कामाच्या ताणामुळे तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटणं, या गोष्टी घडू शकतील. वडिलांच्या आरोग्याबाबतीत काही चिंता तुम्हाला निर्माण होऊ शकते. अ, मुख्य म्हणजे काय आहे ना इथे, की तुम्ही जर का या सर्व कालामध्ये शिस्तीने वागलात ना, शिस्तीने, डिसिप्लिन, एक फ्रेमवर्क बनवा, एक टाईम टेबल बनवा आणि त्या शिस्तीमध्ये जर का तुम्ही वागलात ना, तर तुम्हाला या शुभ ग्रहांच्या दृष्टीचे शुभलाभ मिळतीलच, परंतु जे अशुभ ग्रहांची दृष्टी आहे, केतू, शनी आणि मंगळ यापासून तुम्हाला ते डिसिप्लिन वागणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला रवीची मदत मिळणं या गोष्टी तुमच्याकरता घडतील. तर शिस्तीत वागा, डिसिप्लिनमध्ये राहा, एक टाईम टेबल बनवून त्या टाईम टेबलला फॉलो करा आणि शनिवारी शनी मंदिरामध्ये किंवा हनुमान मंदिरामध्ये तेल अर्पण करा. मित्रांनो, हे होतं धनु राशी तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानात पडते, त्यानुसार या 5 ग्रहांची दृष्टी जी धनुराशीवरती पडते, त्याचा काय तुम्हाला परिणाम होणार आहे, काय बदल होऊ शकतात, काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि एक सर्वसाधारण सर्वांना पचतील, रुचतील, करता येतील असे उपाय मी सांगितलेले आहेत. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.